ही बघा केवढी साईज आहे ती. आईला थांब थांब, मासे कसे पकडायचे हे बघा. त्यासाठी माझ्याकडे आहे हे कुरकुऱ्याचे पॅकेट. या हौदात आता खवळे मासे मी सोडून ठेवलेले आहेत बरोबर. आणि हे वरून आहेत ना कव्हर केलं आहे थोडं, दाखवतो तुम्हाला. हे बघा हे एवढे मासे. हा बघा मित्र, मंडळी आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने मासे कसे पकडायचे दाखवतो. हे बघा माझ्याकडे आहे कुरकुऱ्याचे पॅकेट आणि ही आहे पालव. सो पालव म्हणजे गरी आणि साव जोडलेले असतात, तर त्याला पालव बोलतात आमच्या इथे. तर ह्या गरीच्या साहाय्याने खवळे मासे कसे पकडायचे दाखवतो. आता मी आहे आमच्या बागेमध्ये आणि आमच्या बागेच्या खालून आहेत ना हा छोटासा पर्या जातो हा बघा. तर ह्या पर्यामध्ये आहेत ना खवळे मासे, तर ते आता आपण पकडूया. हे बघा ते समोर आमचं घर तिथे. ओके, ही बाग आहे आणि ह्या बागेच्या खाली इथे हा पर्याय असा पाहू शकता. बघा इथून आला. आता पाऊस कमी आहे ना, तर त्याच्यामुळे पाणी कमी आहे, पाऊस पडतच नाही, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे पाण्याचा. सो इथे तुम्ही पाहू शकता. हे बघा याच्यात आहेत ना, हे बघा इथे आता आहेत ना, मी त्यांना कुरकुरे खायला घातले ना की हळूहळू आहेत ना सर्व मासे वरती येतील इथे. पहिलं आहे ना, मी हे कुरकुऱ्याचे पॅकेट फोडून घेतो आणि याच्यातले काही कुरकुरे आहेत ना त्यांना जरा आधी टाकून घ्यायचे, म्हणजे पहिलं आहेत ना त्यांना लालच द्यायचं. सो पहिले काही कुरकुरे आपण काढूया आणि खाली टाकूया, मग तुम्हाला कळेल की मासे कसे पटापट येतात ते. हे बघा इथे खवळे मासे. आता बघा मी हे कुरकुरे आहेत ना त्यांना टाकतो. आता बघ मजा बघा, आता त्यांना हळूहळू कळेल बघा. हे बघा आले. आता आहे ना मंडळी, हे बघा अशा प्रकारे ही गरी आहे. ओके, आणि हे कुरकुऱ्याचे थोडेसे छोटेसे तुकडे करायचे असे. हे बघा, आणि हे तुकडे गरीमध्ये लावायचे असे. आणि अशी ही बघा एका साईडने आहेत ना थोडीशी गरी बाहेर काढायची. ओके, आणि पहिले आहेत ना अजून 2-3 तुकडे घ्यायचे, ते पहिले टाकायचे. हा बघा मित्र, आपण पहिला खवळा काढलेला आहे. तो अशा प्रकारे आपण मासे पकडू शकतो. हा बघा साईज बघा केवढी आहे ती. आता ह्याला आहेत ना अरे तुझ्या आईचा खूप. हे बघा ही बालदी आणलेली आहे, तर या बालदीत आपण मासे जमा करायचे आहे एकदम. आहेत ना बघा अशा प्रकारचा आहेत ना मीडियम साईजचा हा तुकडा घ्यायचा. ओके, आणि त्याला बरोबर अशा प्रकारे लावून घ्यायचं. आणि ज्यावेळी तुम्हाला एक मासा मिळेल त्याच्यानंतर पुन्हा आहेत ना तुम्ही एक 4-5 तुकडे टाकायचे आतमध्ये. हा बघा मित्रो, दुसरा मासा मिळालेला आहे आपल्याला. तर अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आहेत ना तुम्ही मासे पकडू शकता. पकडला. थांब थांब तुझ्या आईचा घो. तर आता आपण आहेत ना त्याला त्या बालडीमध्ये सोडूया. पाणी थोडं गढूळ झालं.
आहे ना एकदम सोपी आयडिया, पण हे मासे आहेत ना आम्ही खात नाही. त्याला काय झालंय? ते बघा मासे आहेत ना आता खाली एकदम फिरतायत, ते वाट बघतायत कधी खाऊ येत आहे आणि आपण खातोय. आईला आता खाल्ले कुरकुरे. आईला मासा तर भेटलाय मोठा, हा बघा. पण आहेत ना ती अरे रे आला 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 वेलीत अडकला होता. आला 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 हा बघा हा बघा. मी आला नशीब वेलीत अडकला होता त्या. तिसरा मासा आहे हा. थांबा जरा ह्याला ह्याच्यात टाकूया. हे बघा 3 मासे झाले. ही साईज पण मोठी आहे. आईला थांब 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 थांब. या पुढच्या डबक्यात आहेत ना त्या कोंडीत थोडे मासे दिसतात. आपण त्यांना आहेत ना कुरकुऱ्याचा तुकडा टाकून बघूया. ते बघा, कारण इकडचे मासे सर्व पळाले आहेत, वरच्या साईडला गेले आहेत. पहिले आधी आहेत ना आपण हे कुरकुऱ्याचे तुकडे टाकूया. तुम्ही पाहू शकता त्या साईडला किती झुंबड सुरू आहे ती माशांची. आईला तिथपर्यंत पोचतच नाही. घेतलं सुमित्र इकडे हा बघा. ऍक्च्युली आहेत ना त्या खड्ड्यापर्यंत आहेत ना पोचली नव्हती घरी, अर्ध्यावरतीच पोचली. पण हा त्या मासा आहेत ना तिकडून जात होता, त्या माशाने घेतलेली आहे. ही साईज आहेत ना थोडी लहान आहे. हे बघा, आपण याला पण आता बालडी सोडूया. हे पहिले मासे एक एक करून आपण हौदा सोडूया. हे बघा मंडळी, या हौदात आता खवळे मासे मी सोडून ठेवलेले आहेत बरोबर. आणि हे वरून आहेत ना कवर केलं आहे थोडं हे झावळांनी, कारण आहेत ना ते मासे उडे मारतात बाहेर. दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे एवढे मासे आता मिळालेले आहेत आपल्याला. बघा ओके. तर हे आता मी कवर करून ठेवलेले आहेत. हे जे आता मी मासे पकडले आहेत ना, तर ते मासे मी विहिरीमध्ये सोडणार आहे. तर काही जणांना वाटतं की हे तुम्ही नंतर मासे खाता, तर आम्ही हे मासे खात नाही. कारण गोड्या पाण्याचे मासे आम्ही खात नाही मगाशी सांगितल्याप्रमाणे. कारण आम्हाला लहानपणापासून समुद्रातील मासे, खाऱ्या पाण्याचे मासे खाण्याची सवय आहे. तर त्यामुळे, आणि या अगोदर पण मी तुम्हाला दाखवलं आहे खूप वेळा विहिरीमध्ये मासे सोडताना. सो आता मी माझ्या विहिरीमध्ये सोडणार नाही आहे, कारण माझ्या विहिरीमध्ये ऑलरेडी मी 2 दिवसापूर्वी पकडले होते 5 मासे, तर ते सोडले होते. सो आता हे आहेत ना माझ्या मित्रांना पाहिजेत, तर मी त्यांना देणार आहे, तर ते त्यांच्या विहिरीमध्ये सोडतील. सो जर तुम्हालासुद्धा खवळे मासे पकडायचे असतील ना, तर तुम्ही अशा प्रकारे पकडू शकता. सो आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.